इथं जीव घेतात आणि तिकडे दान धर्म करतात दिल्ली मुंबईला. उद्योगपती का घाबरण्यासाठी आपण थोडी आलो इथं सभागृहात. आदिवासी विभागाचे मंत्री बसले आहे आणि तुम्ही आदिवासींना न्याय देत नसाल तर अध्यक्ष महाराज हे आमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. तेच ते कायदे कोण घाबरत आहे तुम्हाला? अशा पद्धतीने थट्टा कराल. 25-25 लोक मृत्युमुखी पडताय आणि इथं विधानसभेत आम्ही आलो कशासाठी? त्यांना न्याय नाही द्यायचा अध्यक्ष महाराज. आता दागमिया काही सार्वजनिक चौकात उभं राहून माफी नाही मागणार. महाराष्ट्राच्या न्याय व्यवस्थेमध्ये हायकोर्टामध्ये 5,09,857 केसेस प्रलंबित आहेत. अध्यक्ष महाराज, माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न आहे की असा भेदभाव होता कामा नये जखमींच्या संदर्भात. नागपूरमध्ये आत्ता तुम्ही उत्तरात म्हणजे 1:35 उत्तरात तुम्ही सांगितलं की हाय कॉम्पेन्सेशन नागपूरला दिलं. मग तोच नियम चंद्रपूरला लागणार नाही का? या दागमिया सिमेंटमध्ये ज्या ऍसिडचा हा अपघात झाला, मग यांना माझा पहिला तुम्हाला प्रश्न आहे की हाय कॉम्पेन्सेशन फक्त नागपूरपुरतं मर्यादित असेल की जखमींना 25 लाख रुपये तुम्ही दिलेत तर ही 25 लाख रुपयाची राशी ही चंद्रपूरला तुम्ही देणार आहात का? दुसरा प्रश्न अध्यक्ष महाराज की जगातलं सर्वात उंच युद्ध क्षेत्र कोणतं आहे? सियाचीन ग्लेशियर. त्या युद्ध क्षेत्रामध्ये सुद्धा अध्यक्ष महाराज दरवर्षी सरासरी 2009 ते 2019 हे 16 ते 17चा मृत्यू झाला. हवामान -35 आहे. आमच्याकडे -35 डिग्रीचं हवामान नाही आहे. पण ॲव्हरेज मध्ये दरवर्षी 25 कामगारांचा मृत्यू होतो. आता हा जो 25 कामगारांचा मृत्यू होतो या संदर्भामध्ये माझा दुसरा प्रश्न आहे की गेल्या 10 वर्षात किंवा 5 वर्षात किती लोकांवर गुन्हे दाखल झाले आणि त्या गुन्ह्यानंतर त्यांना काय शिक्षा झाली? माहिती नसेल तर पटलावर ठेवावी. माझा तिसरा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज की सन्माननीय आमचे मित्र विजय वडेट्टीवारजी 302चा गुन्हा गावा म्हणत होते. आता खरं तर वडेट्टीवार साहेब 302चा गुन्हा तर गावता येत नाही. याचं कारण आहे कारण त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीचा गुन्हा जर 302 मध्ये लागलाच तर तो एका मिनिटात कोर्टामधून काढला जाईल. कारण 302चा गुन्हा कुठेही गावता येत नाही. मला आठवतं की हा प्रश्न मी शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संदर्भात जेव्हा विधानसभेत विचारला तेव्हा स्वर्गीय विलासराव देशमुखांनी अतिशय समर्पक उत्तर दिलं. मग आता आवश्यकता काय अध्यक्ष महाराज की 302चा गुन्हा तर लावता येत नाही. एकाही अशा संदर्भातल्या घटनेच्या संदर्भात आजपर्यंत कोणालाही शिक्षा झाली नाही. बघा मी हायकोर्टामध्ये आकडे आणि वाचून दाखवले. पुन्हा एकदा मंत्री महोदय नव्हते. महाराष्ट्राच्या न्याय व्यवस्थेमध्ये हायकोर्टामध्ये 5,09,857 केसेस प्रलंबित आहेत. आणि आता ज्या पद्धतीने निर्णय दिले जातात कमीत कमी 200 वर्ष निर्णय लागणार नाही. मग तुम्ही गुन्हे दाखल करून त्याचा काही फायदा होईल का? गुन्हे दाखल करून काहीच फायदा नाही. दुसरं 56,91,150 केसेस विभिन्न कोर्टात आहे. मग काय करावं लागेल? तर दुसरा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की तुम्ही आमदारांची समिती या संदर्भात घोषित करावी. या साऱ्या कायद्यांचा अभ्यास केला पाहिजे. आता युनायटेड किंगडम ज्यांचं 150 वर्ष राज्य होतं आपल्या देशावर तिथं सुद्धा कॉर्पोरेट मॅन स्लॉटर ऍक्ट आहे. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन संयुक्त राष्ट्र संघाने सुद्धा सांगितलं आहे की तुम्ही या संदर्भातले समर्पक नियम केले पाहिजे. मग नियम नाही आहे समर्पक. जपानमध्ये 5 वर्ष कारावास आहे आणि सार्वजनिक चौकात उभं राहून माफी मागावी लागते. आता दागमिया काही सार्वजनिक चौकात उभं राहून माफी नाही मागणार. इथं जीव घेतात आणि तिकडे दान धर्म करतात दिल्ली मुंबईला. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की दवाखान्यात सुद्धा कोणी भेटायला गेलं नाही. आणि गेलं नाही हे तर सोडा, तुमच्याच विभागाचं टिपण देतो. तुमच्याच विभागाचं काय म्हणताय तुमचा विभाग की आम्ही केंद्राशी संबंधित केंद्र शासनाचे श्रम कायदे आहे, हा नियंत्रित उद्योग आहे सिमेंट उद्योग, म्हणून आम्ही माहिती विचारली तर आम्ही पत्र दिल्यावर त्यांनी उत्तर सुद्धा दिलं नाही. हे फोटो बघा. हे फोटो बघितल्यावर रात्री झोप येणार नाही. म्हणजे तुम्हाला येणार नाही. आता एखादा जगा पत्थर का हृदय असेल तर त्याला झोप येईल.
तुम्हाला येणार नाही हे फोटो बघितल्यावर. मग अध्यक्ष महाराज, माझा या संदर्भात प्रश्न आहे की तुम्ही या संदर्भात कायद्या बदलवणारी समिती करणार आहात का? माझा तिसरा प्रश्न आहे की 25-25 मृत्यू होतात, बाकी सर्व बाबतीमध्ये जिल्हा स्तरावर समिती आहे. या संदर्भात आमच्या जिल्ह्यातील मृत्यू जे महाराष्ट्रातले 4 जिल्हे आहेत जिथं सर्वात जास्त मृत्यू कामगारांच्या अपघाताचे होतात त्याच्यात चंद्रपूर. तर तुम्ही जिल्हा समिती करणार का? जिल्हाधिकारी व सर्व आमदारांची एक समिती करा, आम्ही नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने मदत करू. तुम्ही तुमच्या स्तरावर चंद्रपूरमध्ये बैठक घेणार का? हा माझा चौथा. याची समर्पक उत्तर अपेक्षित आहे. बाकी मग अजून एखादा सुटगच तुमच्या उत्तरात तर मी बाकी गोष्टी सांगतो तुम्हाला. 25 लाख देणार आहे का हे पहिलं. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सुधीर भाऊंनी जो प्रश्न उपस्थित केला यामध्ये ही गोष्ट खरी आहे की एवढ्या या काही काळामध्ये प्रोडक्शन वाढलं आहे आणि त्यामुळे ॲक्सिडेंटच्या घटनांमध्ये खूप वाढ होते. आणि हा जो काही प्रश्न विचारलेला आहे हा दालमिया सिमेंट लिमिटेडमध्ये ही जी घटना घडली यामध्ये अक्षय कन्नके आणि स्वाती उईके हे दोघंही कामगार थोडेसे जखमी झाले. आणि जखमी होण्याचं कारण असं होतं की सल्फ्युरिक ॲसिडचं जे टँकर होतं ते त्याचं टँकरमधलं ॲसिड टँकमध्ये ट्रान्सफर करण्याचं काम सुरू होतं आणि ते टँकमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर टँकर चालकाच्या चुकीने त्यांनी तो हाऊस पाईप काढला आणि त्या टाकीवर ठेवला आणि त्या दरम्यान बाजूनी हे दोन्ही कामगार जात असताना त्यांच्यावर हे ॲसिड पडलं. ही जी मुलगी आहे स्वाती लक्ष्मण उईके हिचा हात यामध्ये भाजला आणि अक्षय कन्नके जे आहेत त्यांचे जवळपास पूर्ण पाठ ह्यामध्ये भाजले आणि त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दोघांची तब्येत आता स्थिर आहे. आणि जे आपण मांडलं खरं तर जखमी होणे किंवा अपघातामध्ये मृत्यू होणे यामध्ये कामगार कायद्यांच्या माध्यमातून जी आपण मदत देतो ती फार थोडकी असते, अगदीच अपुरी असते. म्हणून आपण व्यवस्थापनाला तिथे विचारात घेऊन व्यवस्थापनावर आपण हे करून एक्स ग्रेशिया मानवताच्या याच्यातून आपण ती भरीव मदत देण्यास त्यांना भाग पाडत असतो आणि त्याच माध्यमातून ही 25 लाख जी जखमींना मदत दिली गेली आहे ती दिली आहे. आणि दालमिया या कंपनीच्या अपघातामध्ये जी घटना घडली आहे यामध्ये सुद्धा निश्चित 25 लाख तर नाही सांगत पण जितकी जास्तीत जास्त देता येईल, कारण हा काही असा नाही धोकादायक नाही आहे. मिनिटात वाढवून देता, आमदारांचे पगार वाढवता. इकडे आपण म्हणतो की ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर नाही श्रमिकाच्या मुठीवर आहे आणि त्याच ठिकाणी त्या श्रमिकाचा जीव एवढा असा स्वस्त फुटाण्यासारखा हा दालमियानी हजारो कोटी रुपये कमवायचे, 500-500 कोटी CSR द्यायचा आणि 25 लाख. मी तर म्हणतो की या संदर्भातला कायदाच केला पाहिजे की जखमी झाला की 25 लाख, मृत्यू झाला की 75 लाख. नागपूर हा नागपूरचा अशा पद्धतीच्या मदतीचा करार हा महाराष्ट्राला लागू करा. जास्तीत जास्त म्हणजे काय, म्हणजे पाठ आहे त्याची छोटी मुलगी येऊन सांगताय की त्यांना दवाखान्यात कोणी भेटायला सुद्धा गेलं नाही. अध्यक्ष महोदय सुधीर भाऊंची जी भावना आहे ती योग्य आहे, तीव्र आहे. पण सुधीर भाऊ अशाही काही घटना समोर आलेल्या आहे की घटना घडल्यानंतर मालकाला अटक झाली, मालकाला स्वतःला बेल घ्यायसाठी सुद्धा पैसे उरले नाही. मग हा कायदा जर झाला तर मोठ्या युनिटचं ठीक आहे पण लहान युनिटचे मालकांनी पैसे आणायचे कुठून? त्यामुळे कायदा करताना सुद्धा सगळ्या गोष्टी तपासाव्या लागणार आहे. मी ते सांगतोय ना भाऊ, शीट मध्ये प्रॉफिट आहे त्यालाही तुम्ही 25-75 करणार नाही असं तर होणार नाही. नगरसेवकांना एक पगार, आमदारांना दुसरा पगार असं करतोच ना आपण काय आमदारांचा पगार नगरसेवकांना देतोय का, सरपंचांना देतोय का? तेही तर लोकशाहीच्या शृंखलेमध्ये महत्वाचे आहे. तसं उद्योग क्षेत्रात समानता करू नका ना. एखादा BPL असेल, फाटके कपडे घालत असेल ठीक आहे
पण स्वतः सूट बूट शू शिवाय फिरायचं नाही महागडे आणि त्यांनी 25 लाख रुपये द्यायचे नाही, तर तुम्ही यामध्ये जास्तीत जास्त उत्तर देऊ नका. आकाश नाव आहे, आकाशासारखं मन ठेवा. 25 लाख त्याला द्यायला लावा. तो तिकडे गाई म्हशी असे वाटतो, दान करतो, आणि इथं ऍसिडनी त्याची पाठ जगू नये, भेटायला सुद्धा गेले नाही त्याचे HR वगैरे, असं कसं उत्तर देतात? अध्यक्ष महोदय, निश्चित सुधीर भाऊंनी म्हटल्याप्रमाणे आम्ही व्यवस्थापनाला जास्तीत जास्त अध्यक्ष महोदय हे मंत्री महोदयांचं उत्तर तरी पूर्ण होऊ द्या. म्हणजे तुम्ही अध्यक्ष महाराज अशा पद्धतीने थट्टा कराल? 25 लोक मृत्युमुखी पडताय आणि इथं विधानसभेत आम्ही आलो कशासाठी? त्यांना न्याय नाही द्यायचा अध्यक्ष महाराज. तुम्ही ऍसिड, मी तुम्हाला सांगतो, चला मी 1 कोटी रुपये देतो, त्या मालकाला आणा, त्याच्या पाठीवर आपण ऍसिड टाकू, 25 लाख सोडा, जमेल? आणि तुम्ही मान्य केलं उत्तरामध्ये दोष कोणाचा आहे? त्या कामगारांचा दोष नाही, ते तर बिचारे तिथून आदिवासी समाजाचे 2 लोक आहे, राष्ट्रपती आमच्या आदिवासी भगिनी आहे, तुमच्या समोर आमचे आदिवासी विभागाचे मंत्री बसले आहे, आणि तुम्ही आदिवासींना न्याय देत नसाल तर अध्यक्ष महाराज हे आमच्यासाठी धोक्याची घंटा आहे, धोक्याची घंटा आहे. दोन्ही आदिवासी आहेत, काय चूक आहे अध्यक्ष महाराज? अरे मंत्री तुम्ही महोदय उत्तर घ्या. 25 लाख रुपये तर द्यावेच लागतील, बाकी तर मग नंतर आहे प्रश्न. मंत्री महोदय उत्तर घ्या. अध्यक्ष महोदय, निश्चित मी पुन्हा सांगतो, सुधीर भाऊ आपण माझ्यापेक्षा अनुभवी आहे. आमचं जेवढं आयुष्य आहे तेवढा तुमचा अनुभव आहे, आणि मी तेच मंत्री महोदय सांगतोय, आपण बोला, उत्तर कंप्लीट होऊ द्या भाऊ. मी तेच सांगतोय की कायद्याने जेवढं मदत करता येते ती ऐकून तर पुरेशी- घेऊया. मी सांगतोय ना, सुधीर भाऊ बोलू दे द्या. सरकारचं म्हणणं ऐकून घेऊया आणि मग आपण मी अनुभवी आहे, त्यांचा अनुभव थोडा कमी आहे, म्हणून मी एकदम ट्रेन करण्याचा प्रयत्न करतोय, त्यांना ट्रेन करण्याचा प्रयत्न करतोय की मंत्रीपद आहे, मी अनुभव आहे, 1 दिवस जाणार आहे, त्यांचंही जाणार आहे, माझंही गेलं, मग कमीत कमी काही पुण्य कमवण्याची संधी कारण त्यांना दिली पाहिजे. आपलं एकदम सहकारी आहे, आता ते पुण्य कमवणार नाही तर पुढे काय होईल? म्हणून आणि काय दागमिया कोण कशा घाबरायचं आहे का? त्या दागमियाला उद्योगपतीला घाबरण्यासाठी आपण थोडी आलो इथं सभागृहात. तो किती बदमाश आहे याच्यावर मी बोलणार नाही, पण तुम्ही त्याला घाबरायचं काय कारण आहे? 25 काय मागितलं? कामगारांना 25 लाख रुपये देणे, एक कायद्यासाठी आमदारांची समिती करणे, जिल्ह्यामध्ये येऊन तुम्ही बैठक घेणे. मी तुम्हाला यासाठी सांगतोय, अन्यथा मी आकडे शोधतोय, गेल्या इतक्या वर्षामध्ये एकाही तिच्या CMD कुणालाही कधीच शिक्षा झाली नाही. हे सर्व बकवास आहे. ही तुमचे कायदे म्हणजे कशी भीती आहे माहिती आहे का? माझी 3 वर्षाची नातीन आहे, हुशार आहे, ती नेहमी मला घाबरवण्यासाठी काय करते, कधी प्लॅस्टिकचं उंदीर असं आणून सोडते, कधी अजून काही सोडते. ठीक आहे, मी घाबरण्याचा भास करतो, पण तिला एवढी बुद्धी आहे की आजोबाला एकदा उंदीर ठेवला तर दुसऱ्या वेळी ती उंदीर ठेवत नाही, कारण माहिती आहे की उंदीर ठेवला हे माहीत झालं तर प्लॅस्टिकचं ठेवायचं नाही. तुमचे कायदे तसे आहे, कायदे बदलले पाहिजे. तेच ते कायदे या कायद्या कोण घाबरत आहे तुम्हाला? तुम्हाला आमदारांची समिती करणं गरजेचं आहे. 25 लाख द्या, आमदाराची समिती करा आणि मन मोठं ठेवा, पुण्य कमवा, पुढे जा, आयुष्यात मोठे व्हा. हीच एक अनुभवी मंत्री म्हणून आपल्या छोट्या 25 लाख तर द्यावेच लागेल. अध्यक्ष महोदय, आदरणीय सुधीर भाऊंचा अनुभवातनं आम्ही शिकतोच आहे. आणि भाऊ तुम्ही जसं म्हटलं की पुण्य घे, तर मी तेच म्हणतोय की जास्तीत जास्त मध्ये पुण्य 25च्या वर जर तो तयार झाला तर तुम्ही 25 वर का थांबताय? माझं म्हणणं आहे आमचा प्रयत्न 25च्या वर जायचा आहे. मी त्यासाठी जास्तीत जास्त म्हणतोय, म्हणून जास्तीत जास्त मंत्री महोदय घ्या. हा
ते खूप झालं आहे. ते माननीय सुधीर भाऊंनी खरं म्हणजे सभागृहाचे एवढे ज्येष्ठ नेते सुधीर भाऊ आहेत, ते अनुभव सांगताय सगळ्या गोष्टी आणि सगळ्या याच्यातून ते मांडत आहेत. त्याला हो म्हणत आणि बघा सरकारकडून द्यायचे नाहीत, त्या कारखानदार तो यापूर्वी याच्यापेक्षा अधिकची मदत दिली गेली आहे. तुम्ही प्रयत्न केले तर 50 लाखही मिळतील. सुधीर भाऊने तर 25 लाख म्हटले प्रयत्न. पण असं आहे की आता सध्या सरळ आणि साध्या गोष्टी या घटना सुधीर भाऊ बसा ना जरा 2 महिने तुम्हाला सपोर्ट करतो आम्ही. तर शेवट काय आपण जिल्ह्यातले आहोत आपण आणि प्रश्न कामगारांचा आहे. कामगारांच्या प्रश्नासाठी एकत्र आलो नाही तर कशासाठी यायचे. आणि म्हणून मंत्री महोदय या दालमिया सिमेंटमध्ये एकूण खरं तर पहिला प्रश्न असाच येतो की या कंपनीमध्ये अपघातानंतर एक उच्चस्तरीय नेमण्याचा सगळे आता झालेले सिमेंट दालमिया कंपनीच काही या ठिकाणी पण झालेल्या या गंभीर औद्योगिक अपघातानंतर शासनाने स्वतंत्र चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतला का, घेण्याची आवश्यकता आहे. सदर कारखान्यात धोकादायक रसायन हाताळण्याचं आवश्यक सुरक्षा प्रशिक्षण देण्यात कामगारांना आले काय, तिथे देण्यात आलेलं नाही. मी माहिती घेतली, त्याची पडताळणी आपण करावी. हे प्रश्न निर्माण होतात असे आणि वारंवार या प्रश्नांना यानंतर अशा घटनांची पुनरावृत्ती होते. एकदाचा कायमचा कुठेतरी यावर चेक बसला पाहिजे. ह्या घटना घडू नयेत वारंवार, यामुळे आवश्यक आहे. कारखाना निरीक्षकांनी मागील काही वर्षात या कंपनीची तपासणी करून काही त्रुटी निदर्शनास आणून दिल्या होत्या, अजिबात आणून दिल्या, पण त्याची पूर्तता झाली नसेल. मगांचा प्रश्न आणि या प्रश्नामध्ये काही प्रमाणात साम्य आहे, ते पण आता करण्याची आवश्यकता आहे. जर प्राथमिक चौकशीत सुरक्षा नियमाचे उल्लंघन झाले असल्याचे सिद्ध झाले मग तिथे जर 304 लावला तर इथे पण 304 मालकावर लागू शकतो. कारण निरीक्षण झालं, तपासणी अहवाल पुढे आला, त्रुट्या आढळल्या, 1 नाही 2 नाही 4 वेळा दिल्या, तरी पण त्यातून त्या सुधारायला तयार नाही. तो आसराणीचा जुना पिक्चर आहे तसा, हम नहीं सुधरेंगे, तर तो पिक्चर पाहिला असेल त्यांनी, तो नाही सुधरेंगे. पण तुम्हाला सुधारायसाठी संधी आहे ना. हे नियमामध्ये जर काटेकोरपणे जर आपण हात घातला, लक्ष घातलं तर मला वाटतं सुटायला हरकत आहे. या अपघाताची संपूर्ण संबंधित प्रशासनाकडून चौकशी करण्याची आवश्यकता आहे, त्याची जबाबदारी निश्चित करण्याची आवश्यकता आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.